गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? अ, आजचा दिवस वन साइड मुवमेंट मार्केटनी चांगल्या प्रकारे दिली आहे. आपण काल जे बोललो होतो की मार्केट एक झोन मध्ये चालायचा प्रयत्न करत आहे. मार्केट बघा टोटली गॅप डाऊन ओपन झालं. बहुतांशी ते प्रॉफिट बुकिंग झाली असू शकेल, नसेल, सांगता येत नाही. हा विषय वेगळा आहे. काही जणांनी मला विचारलं, त्यांची मी उत्तर पर्सनल लेवलवर दिलेली आहेत. पण त्यानंतर तुम्ही बघाल तर मार्केटनी आपल्या ट्रेंड लाईन किंवा आपण जो हा पॅरलल झोन बोलतो ह्याला किती रिस्पेक्ट केलाय. दुसरी गोष्ट, आपली जी लेवल आहे 240 ची, ह्याच्यावरती आपण काहीतरी करणार होतो. नीट बघा, तिकडनं मार्केटने 2 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? लेवल्स आर इम्पॉर्टन्स. लेवल्स इम्पॉर्टन्स आहेत. लेवल जेव्हा तुम्हाला कळतील तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये एक चांगला प्रॉफिट करू शकाल. आज माझे खूप लोकांचे मेसेज आले मला. खूप आभार. मी बिना काही लेवल्स दिल्याशिवाय, बिना काही केल्याशिवाय लोकांनी चांगला प्रॉफिट बुकिंग केला. खूप आभार, त्यांचे अभिनंदन. खास करून महिला वर्ग, माझ्या बहिणी, माझ्या ताई, ज्यांनी आज प्रॉफिट केलंय हे त्यांच्या स्वतःच्या कष्टावरती, स्वतःच्या टेक्निकल अनालिसिसच्या अभ्यासावरती. एवढे दिवस ती लोक मला कनेक्ट होते, आता ते स्वतःहून टेक्निकल अनालिसिस करायला लागलेत, एक अंदाज घ्यायला लागलेत आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करायला लागलेत आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. बघा कसं असतं माहिती काय, एक सिंपल गोष्ट आहे आयुष्यामधली. जिथपर्यंत स्वतः माणसाला ती झळ लागत नाही, जेव्हा आग आपल्या खाली असते ना, तेव्हाच आपल्याला ते कळतं की आगीचं तापमान काय, आणि तेव्हाच आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. पण आग समोर ठेवले, इथे लांब आग आहे आणि तुम्ही बसलात आरामशीर, तुम्ही इकडनं हलणार नाहीत. मग त्यासाठी इकडनं इकडे यायला, त्या आगेला इथे म्हणजे आगेला तुमच्या आतमध्ये घुसायला लागेल याचा अर्थ समजून घ्या. तुमच्या आतमधली आग जागवा. मला शिकायचंय, मला समजायचंय, का समजत नाही, का शिकत नाहीये, का वेगळं काहीतरी माझ्याकडनं घडतंय. ह्या चुकांवरती जर तुम्ही मात कराल, तुमच्या विचारांवरती मात कराल, तर तुम्ही कुठेतरी आज पुढे याल. आणि आज मला खूप बरं वाटतंय, माझी फॅमिली मेंबर्स स्वयंभू झालेत, स्वतः करतायत, स्वतः शिकतायत, समजतायत आणि मार्केटला पुढे येतात. ठीक आहे, तर चला येऊया उद्या मार्केट नक्की काय करण्याचा प्रयत्न करताय. बघा उद्या आहेत ना, माझ्या मते 2-3 तुम्हाला पॉईंट्स, एक्सपायरी, त्यामुळे खूप चांगला दिवस आहे. मार्केटने काय केले, सपोर्ट घेऊन चालले. ओके, एक चांगली प्राइजेशन म्हणले. नीट बघा. ओके, मार्केट उद्या पण हेच करेल. काय करेल, इकडनं पण असाच एक मुवमेंट देईल. बरोबर आहे. इथे आपली एक लाईन लागली 300 ची, 320 ची. ही लाईन काय तुम्हाला सांगतो, कशी सांगतो, कारण आपण लेवल्स लावून ठेवलेले असतात ठराविक दिवशी, ठीक, आपण काढत नाही. ठीक आहे, मार्केट उद्या पण असा एक मुवमेंट देईल, पण हा मुवमेंट खरा असेल का हे तुम्हाला समजावं लागेल. या गोष्टीसाठी आपण प्लेन चार्ट वरती येऊया आणि समजण्याचा प्रयत्न करूया. ओके, मार्केट बघा ह्या लेवलला म्हणजे लगभग इकडनं रिजेक्शन घेत आहे असं समजूया. कारण का बघा, इकडनं मार्केट खाली आले, एकदा ट्राय केलं आणि परत इकडनं मोठा फॉल आला. म्हणजे हा मुवमेंट फार इम्पॉर्टंट होता. हा जो इम्पॉर्टंट मुवमेंट जो होता ना, पण तो कोणामुळे आला, ह्या लेवलमुळे आला. तर माझ्यासाठी 300 ची लेवल फार इम्पॉर्टंट होणार आहे. म्हणजे 240 नाही, आता ही 300 ची लेवल होणार आहे. ठीक आहे, त्या अगोदर 240 ची लेवल जी आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही बघा, ही लेवल. ओके, इथे मार्केटनी सस्टेन केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, इथे मार्केटने सस्टेन केलं पाहिजे, नंतर मार्केट वरती गेलं पाहिजे. मुद्दे आणि पॉईंट लिहत जा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा काय होईल, मार्केट असं जाईल, बरोबर ना? कळलं तुम्हाला काय ते प्राइस एक्शन बनेल? ओके, ठीक आहे, मला कळलं. सर इथे ब्रेकआउट पण झाला, इथे सस्टेन पण झालं आणि मार्केट चाललंय. हा माझा अभ्यास, हा माझा अनुकरण आहे, हा माझा विषय. ओके, पण नीट बघा, दिसतं तसं नसतं हर वेळेला. नीट बघा, इथे समजण्याचा प्रयत्न करा. मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ आणि शांतपणे बनवतोय, कारण का खूप क्रुशल लेवल आहे. मार्केटनी प्राइस एक्शन तर बनवलेली आहे, त्याच बरोबर मार्केटचा पीसीआर रेशो बघा ना, 160 आहे, जो
रिव्हर्सच्या मार्गावरती असू शकतो, जास्त आहे ओव्हर बॉट झोन मध्ये, मग त्याला सेटल करायला होतं ना, समतोल करायला यायला लागेल. इथे जर मी जास्तीत जास्त जर असतं नाही ते असं असं वाटतं की इथे जर मार्केट 1.1 1.25 1.30 लगभग 1.35 या 40 पर्यंत असता तर मी जरा एक चान्स घेतला असता वरच्या साठीचा. पण तसं नव्हतं. मार्केटचा जो पीसीआर रेशो आहे तो 1.62 1.62 आहे. म्हणजे इकडनं मार्केट ओव्हर बॉट झालंय, इकडनं एक फॉल येणं शक्यता चांगला आहे. पॉईंट नंबर वन, ठीक आहे, वन. दुसरी गोष्ट, जेव्हा प्राइस ऍक्शन बनते तेव्हा मार्केट वरती जाणार हे आपल्याला कळलंय, बरोबर ना? हे पॉइंट्स बघा ना, बरोबर. प्राइस ऍक्शन आहे, बुलिश प्राइस ऍक्शन आहे, कळलं, मला समजलं. पण त्या मागेचा अर्थ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय दिसते तुम्हाला? म्हणजे काय, जेव्हा वरती प्राइस ऍक्शन बनेल तेव्हा पीस हा जो आरएस आहे तो खाली येईल. म्हणजे काय, आरएसआय मेकिंग लोअर हाईज आणि प्राइस मेकिंग हायर हाईज. काय विषय तुम्हाला कळला? माझ्या फॅमिली मेंबर्सला विषय कळला असेल. आरएसआय डायव्हर्जन दिसतंय, जे मला नेगेटिव्ह वाटतंय. त्यामुळे मी बहुतांश उद्या वरचा ट्रेड करण्यासाठी आतुर नसेन. हो, वरचा ट्रेड करेन, पण कधी तुम्हाला ते लेवल सांगतो, ठीक आहे. पण मी मोस्टली उद्या खालच्या साईडला ट्रेड करायला इंटरेस्ट घेणार, कारण का स्वाभाविक प्रमाणे पीसीआर रेशो आणि ओवाय. आता ओवायचं जर बघायला गेलं ना, क्लिअर गोष्ट आहे, बघा ना, 24,000वरती काय दिसते तुम्हाला? हा, इथे मध्ये काहीच नाहीये, वरती आहे, इथे पुढे आहे 350 300च्या पुढे बघा, दिसते तुम्हाला. इथे काय नाही. ह्याचा अर्थ काय होतोय? एक तर लेवल मला भेटते जी मोठी आहे 24,500, मार्केट तिथपर्यंत जाणार नाही बहुतांश. दुसरी गोष्ट 24,400 24,000 इथे आहे. मार्केट काय करेल, इथे ज्या मोठ्या कॅन्डल दिसत आहेत ना, इथे मार्केट पहिलं ह्यांना खायचा प्रयत्न करेल, ट्रॅप करेल. म्हणजे काय, मार्केट काय करेल, मार्केट इकडनं खाली येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, ठीक आहे. जर मी ही गोष्ट जरा वेगळ्या अँगलने बघितली, 15 मिनिटाच्या अँगलने बघितली, तुम्हाला काय दिसतंय बघा? जो आपण पॅरलर झोन मांडण्याचा प्रयत्न केलाय ना, तो नक्कीच आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून जर आपण टाइम फ्रेम वाढवत असू, समजा एका तासावरती येत असू, डबल करू, नीट बघा, एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा इकडनं एक मुवमेंट झालेला आहे. आणि मार्केट जर वरचा मुवमेंट देतो तर इकडनं परत खालच्या मुवमेंटला येईल, कारण का इथे वरच्या साईडला एक रेसिस्टन्स स्ट्रॉंग आहे, तो लगभग हाय. मी लगभग हा पकडूया 280, म्हणजे राऊंड फिगर 300 पकडा ना अंदाजे, ओके. म्हणजे मला काय बुलिश पॅटर्न बघायचं असेल तर मी 300च्या वरतीच काहीतरी करेन. आणि तिकडनं जर मार्केट सुटलं तर मला उद्याच्याच उद्या लगभग 450 किंवा लगभग 500च्या आसपास टार्गेट भेटतील. लिहून घ्या पॉईंट. 300च्या वरती मार्केट जर सस्टेंड झालं, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल या बुलिश पॅटर्न तुम्हाला काय दिसला, तर मार्केट डायरेक्टली 450 500 पर्यंत येण्याचं, 24,450 किंवा 24,500 पर्यंत मार्केट हमखास येईल. कारण का इकडनं एक रेंज जी मार्केटला अडथळा होता ना, तो मार्केट तोडून सरळ हीच रेंज पकडेल. वरचा ट्रेड तुम्हाला कळला, वरचे नियम कळले, वरचे कॉन्सेप्ट कळले, वरचा सेटअप कळला, ओके. मग खाली का? आरएसआय मुळे जेव्हा तुम्ही बघताय ना, हे बघा, मार्केट काय करेल, इकडनं तुम्हाला तोच मुवमेंट देईल, तुम्हाला बोलवेल. आमच्या मुलांना माहिती आहे, मी बोलतो की बुलाती मगर जाणे का नाही. मार्केट काय करेल, तुम्हाला इथे सस्टेन दाखवेल लेवल 240 वरती, इथपर्यंत 300 पर्यंत येईल आणि इकडनं फॉल देईल बहुतांश. ह्याचा अर्थ काय होतो, इथे डबल टॉप होतोय, ओके, डबल टॉप होतोय. त्यामुळे ह्या लेवल्स फार इम्पॉर्टंट ठरणार आहेत उद्याच्या क्षेत्रामध्ये. लाईव्ह ट्रेड मध्ये ट्रेड करणं खरंच खूप भीतीदायक असतं. काही लोक घेतात, थांबतात, लॉस करतात आणि जेव्हा ते निघतात तिकडनं मार्केट वरती जातं. हा वारंवार होणारा त्रास जो आहे ना, त्यासाठी ट्रेडिंग थांबवणं जरुरी आहे. ट्रेडिंग थांबवणं म्हणजे ओव्हर ट्रेडिंग थांबवणं जरुरी आहे. काढायचं घ्यायचं, काढायचं घ्यायचं हा विषय नाही पाहिजे. ह्याच्या बघा, पाठच्या ज्या
कल्पना आहेत, ज्या आयडियाज आहेत, ज्या सेटअप्स आहेत, त्यावर तुम्ही जर काम केलात ना, तर तुम्हाला नक्कीच एक दिवस प्रॉफिट भेटेल. पण तुम्ही फक्त घ्याल काढाल, मार्केट तुम्हाला प्रॉफिट देणार नाही. ओके. बघा, उद्याचा विषय जो असावाला आहे ना, म्हणजे उद्या मी खालच्या साईडला खेळेन असं मी बोलतोय, हे माझं अनुकरण आहे, हा माझा हिशोब आहे, माझा टेक्निकल अनालिसिस आहे, माझा एक्सपिरियन्स आहे. पीसर रेशो ओवाय रेशो बघतो, पण उद्या बहुतांश काय होईल हे सांगू शकत नाही. उद्या पीसर रेशो कमी आला, ओवाय वाढले, तर मार्केट वरती पण जाईल. म्हणून तुम्हाला 300च्या वरती सांगितले आणि ह्याच्या खाली सांगितले. ओके. जिथपर्यंत मार्केट ही रेंज तोडत नाहीये आणि ते रेड कॅन्डल बनवत नाहीये, तिथपर्यंत मी काय करणार नाही. इन केस मी तर बोलतो लेवल्स बघा, ही जी लाईन आहे ना, मी इथे आणतो त्याची पुढे. लगभग मी 180च्या खाली जर गेला तर मार्केटला इथे 100चा एक चांगलाच सपोर्ट आहे. म्हणजे 180 वर 100, 80 पॉईंटची रॅली तुम्हाला चांगली भेटेल. आणि त्यानंतर जर मार्केट खाली आलं तर मग इथे खाली लेवल्स तुम्हाला आहेतच. ओके. तर उद्यासाठी लेवल्स परत बघून घ्या. 24,180, 24,000 लगभग 80, 100 पॉईंट पकडा, हा माझा पहिला टार्गेट असेल. त्यानंतर दुसरा टार्गेट जो असेल ना, तो माझा लगभग 24,000. आणि ह्याच्यामध्ये जर परिस्थिती खाली येत असेल, बघा इकडनं हा ट्रेड आहे, पहिला टार्गेट आणि दुसरा टार्गेट, हे होऊ शकतं. आणि मार्केट त्याच झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, हे पण मला कळतंय. ठीक आहे. आणि जर मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटने ही रेंज तोडावी, लगभग तरी इथे लेवल्स खाली करून घेऊया. ही लेवल्स राहू दे इथे, मार्किंग वाढून घेऊया. ओके. मग मी ह्याच्यावरतीच ट्रेड करायचा प्रयत्न करेन. पहिला टार्गेट जो माझा असेल लगभग हा 350, आणि इकडनं जर मार्केट गेला तर त्यानंतर माझा 480, आणि लास्ट टार्गेट जो माझा असेल तो 520. हे माझे उद्याचे टार्गेट असू शकतात. मार्केटच्या बघण्यावरती आहे, मार्केटच्या समजण्यावरती, मार्केटची उद्याची परिस्थिती काय आहे, या मार्केटमध्ये काय करू शकतो, हे तुम्हाला दोन्ही साईडला समजवलंय. मार्केटनी उद्या काय करावं, माझ्या मते मार्केटनी उद्या गॅप अप ओपनिंग होऊन वरची मुवमेंट द्यावी, जेणेकरून सगळ्यांना असं वाटेल की वरती चाललंय मार्केट, आणि नंतर मार्केट जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा मार्केट रिव्हर्सल होईल. हा विषय येणार आहे उद्या, नीट बघा. नाहीतर मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन झालं तर परत जी ही रॅली केली तसंच मार्केट ह्या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल, परत एक लेवल टच करायला प्रयत्न करेल. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही दिशा दिलेल्या आहेत, दोन्ही समजलेल्या आहेत. उद्या रेड कॅन्डल बनेल हा माझाच विषय आहे. मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाही आहे, मी कोणाला रिकमेंडेशन देत नाही, मी फक्त तुमची लेवल समजवण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांनी तुम्हाला लाईव्ह ट्रेड मध्ये लेवल्स कळतील. माझ्या बोलण्यावरती कोणीही जर ट्रेड घेत असेल तर ती त्यांची पुरी जिम्मेदारी असेल, त्यासाठी मी कारणीभूत नसणार आहे. तुमच्या तल्लक बुद्धीप्रमाणे तुम्ही ट्रेड करू शकता, माझ्या बोलण्यावर कोणीही ट्रेड करू नका. डिस्क्लेमर दिला आहे, देणं आवश्यक आहे. ठीक आहे. उद्यासाठी तुम्हाला लेवल्स दिलेले आहेत, पद्धतशीर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय की काय उद्या होऊ शकतं. कारण का उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे एक्सपायरीचा फायदा नुकसान मध्ये बदलू नका, शांत राहा. आपला नियम काय की 9:45च्या नंतर जी मुवमेंट येते ती खरी मुवमेंट असते, मार्केटला कळते. तुम्ही इथे पण बघा ना, आली असेल 9:45च्या नंतरच मुवमेंट आली असेल, दिशा कळते मार्केटची. ग्रीन कॅन्डल क्लोजिंग, रेड कॅन्डल क्लोजिंग, वरती ग्रीन कॅन्डल 15 मिनिटाची, खाली रेड कॅन्डल 15 मिनिटाची क्लोजिंग, विषय संपला. बेस बनवायला चालू करा. आज बेस बनेल ना तर उद्या तुमची इमारत उभी राहील. बेस म्हणजे खालचा पाया बनवा, मजबूत करा, सेटअप मजबूत करा तुमचे. इमारत काय, बँक अकाउंट तुमचं वाढत राहील. केव्हा, जेव्हा पाया तुमचा मजबूत असेल तेव्हा.
त्यामुळे अभ्यास करत राहा, शिकत राहा, समजत राहा. अभ्यास करणंच आणि शिक्षण घेणं हे कमी वयामध्ये किंवा जास्त वयामध्ये असू दे, शिक्षण शिक्षण असतं आणि ते कधी वाया जात नाही. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा येणारा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षेत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे काय प्रश्न असतील ते नक्कीच मला विचारा. आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.